नमस्कार. इनसाइट स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा. मकर संक्रांती हा आपल्या वर्षाचा पहिला सण मानला जातो आणि या सणाला एक आनंद उत्सव तिळगुळ देऊन आपण साजरा करतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आयुष्यभर गोडच आनंदीच तुमच्या आयुष्यात घडो असा आपण विचार करतो आणि सर्वांना शुभेच्छा देखील देतो. पण खरंच गोड घडण्यासाठी आपण काही अपरिहार्य कार्य तर करत नाही ना. सर्रास लहान मुलं, मग ते 5-6 वर्षाचेच का पकडा नाहीत, 5-6 वर्षाच्या मुलांपासून ते मोठे मुलं, सर्वच जण आजकाल पतंग उडवण्याचा फॅडच्या मागे पळतायत. शासनाने नायलॉन मांजाला बंदी आणलेली आहे. तसं पाहिलं तर शासनाने प्लास्टिकच्या थैल्यांना देखील बंदी आणलेली आहे. तरीसुद्धा आपण देखील भाजीपाला किंवा काही सामान घ्यायला गेलो तर सर्रासपणे कॅरी बॅग मागतो आणि दुकानदार आपल्याला कॅरी बॅग देतो. हे कुठं ना कुठं आपलंसुद्धा चुकतं. आणि आपल्या डोळ्यांनी आपण बघतोय की नायलॉन मांजा वापरून लोक, लहान लेकरं पतंग उडवतात, तरीसुद्धा आपण त्यांना काही बोलत नाही. कालपरवाच घडलेली घटना म्हणजेच एक अजय विश्वकर्मा भैया, त्यांच्या गळ्याला एकदम फास्ट लागल्यासारखं वाटायला लागलं, रक्त येऊ लागलं, म्हणून त्यांनी गाडी थांबवायचा प्रयत्न केला आणि काढायचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस त्यांचं बोट देखील कापलं आणि गळ्याला देखील जखम झाली. दुसरे पंचायती समितीचे सदस्य जे आहेत, पंचायत समितीचे कार्यवार असणारे संजय राठोड म्हणून, तर त्यांची देखील काल परवा गळ्याला मांज्याचा दुखापती झाली मांज्यामुळेच. तर नायलॉन मांजाची बंदी आहे म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यावर ठोस काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे आणि शासनाला देखील ठोस कारवाई करायला आपण कुठंतरी फोर्स करायला हवा आहे. कसं आहे, प्रत्येकजण विचार करतो की दुसरं कोणतरी ॲक्शन घेईन, दुसरं कोणतरी त्याच्यावर काहीतरी बोलेल किंवा दुसरं कोणतरी ॲक्शन घेईन, पण असं म्हणता म्हणता कुठंतरी आपल्याच घरात या गोष्टीचे शिकार होताना आपण पाहतो. त्याच्यामुळं अवेअर राहा, सतर्क राहा. स्वतःच्या परिवाराला, कुटुंबाची रक्षा तर कराच, पण त्यासोबत आपण समाजाची काहीतरी देणे लागतो, म्हणून समाजात घडत असणाऱ्या चुकीच्या गोष्टीला देखील विरोध करा. एवढंच मला तुम्हाला म्हणायचं आहे. त्याच्यामुळे कुठेही लहान मुले जर नायलॉन मांजा वापरून पतंग उडताना दिसली तर त्यांना रोका आणि त्यांना ते करू नका देऊ. प्लास्टिकची ते कॅरी बॅग आपण वापरली नाही, आपण मागितली नाही, तर दुकानदार देखील विकणार नाही आणि दुकानदार जर तो असा विकत असेल तर त्याला 5,000 रुपये दंड आहे. ते निदर्शनास आणा आणि नगरपालिकेच्या सीओना आणि बाकीच्या जागी तक्रारसुद्धा तुम्ही या बाबतीत करू शकता. आणि प्लास्टिकचा नायलॉन मांजा कोणी वापरत असेल तर त्याला देखील रोका. संक्रांती आता झालेली आहे, त्यामुळे पतंग आता उडवणं बंद करा. मानवाला तर त्रास होतोयच, पण मुक्या जनावराला देखील या नायलॉनचा खूप त्रास होतोय. धन्यवाद. मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा ही माहिती आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.